नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल की मी आज विषय घेऊन आले की बऱ्यापैकी विद्यार्थी मला विचारतात की मॅडम कोणतं कॉलेज लास्ट इयरला कमी मार्कावरती किंवा रँकवरती गेलेले आहे. तर अगदी ते कॉलेजची मी अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज नावं मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहतच असाल. मी अगदी पूर्ण झूम करून तुम्हाला दाखवत आहे. इथे तुम्ही पाहू शकता. इथे 2024 एक्सपेक्टेड लो कट ऑफ ऑफ गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज इन महाराष्ट्र. अगदी कॅटेगरी वाईज मी पूर्ण सांगणार आहे. तर 2023चा कुठले कॉलेजेस मिळाले होते अगदी लो कट ऑफचे प्रत्येक कॅटेगरी वाईज त्याच्याबद्दल अगदी थोडक्यात सांगणारच आहे. पण हे जेवढे पण जे महाराष्ट्रामध्ये आपले गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत ते सर्व लास्ट इयरमध्ये सर्वात कमी म्हणजेच लो कट ऑफवर गेलेले कॉलेजेस आहेत. ओके, तर कोणते ते सर्व मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सांगणार आहे. तर लास्ट इयर वरून आपल्याला एक अंदाज आहे की ह्या वर्षी जे नवीन आपले कॉलेज ॲड होणार आहेत, त्यामुळे ह्या वर्षी पण हे कॉलेज पण लो कट ऑफ म्हणून आपल्याला पाहायला भेटू शकतात. ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण जे नवीन कॉलेजेस 10 गव्हर्नमेंटचे कॉलेज येणार आहेत असं बोलतायत, पण आणखीन अंमलात आलेलं नाही. जेव्हा येतील तेव्हा तर नक्की कट ऑफ थोडासा कमी पाहायला मिळेल. पण हे जे कॉलेजेस यावर्षी मी 2024 मध्ये पण सांगत आहे, की लास्ट इयर 2023 मध्ये जे कॉलेजेस होते प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी कॉलेजची म्हणजे कोणत्या सिटीमध्ये आहेत ते कॉलेजेस अगदी, तर ते मी तुम्हाला अगदी सांगणारच आहे व्हिडिओच्या माध्यमातून. आणि अगदी ह्यावर्षी पण त्याच कॉलेजचा कट ऑफ अगदी लो पाहायला आपल्याला मिळू शकतो. ज्या काही विद्यार्थ्यांना थोडंसं कमी रँक किंवा कमी मार्क येत असतील, तर त्या विद्यार्थ्यांनी अगदी चॉईस फिलिंगच्या वेळेस हे कॉलेजेस तुम्ही द्या. म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट सीट भेटण्याचे मॅक्सिमम चान्सेस राहणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे हे जे ॲडमिशन्स आपले 85% स्टेटमधून होतात आणि लो कट ऑफवाले जे कॉलेजेस आपले जे जाऊ शकतात ते आपले हे आहेत. आणि जे काही विद्यार्थी 15% म्हणजेच ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून पण अगदी लो कट ऑफनी घेऊ इच्छितात अगदी आणि लो कट ऑफनी अगदी हे कॉलेजेस जाण्याची शक्यता आहे. तर ते कॉलेजेसची नावं मी सांगतच आहे. जे काही नवीन कॉलेजेस येणार आहेत म्हणजे जे आहे येणार आहेत ते अगदी कॉलेजमध्ये पण ह्या कॉलेजमधून पण अगदी लो कट ऑफ पाहायला आपल्याला मिळू शकतो. आणि आता सध्या प्रेझेंट जे आहेत काही कॉलेजेस आहेत ते सर्व लो कट ऑफवालेच आहेत अगदी. तर प्रत्येक कॅटेगरी वाईज मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता मी अगदी स्क्रीनवरती काढलेलं आहे, कॅटेगरी काढलेली आहे. आणि कॉलेज नेम मी 2023 म्हणजे लास्ट इयरला अगदी कोणत्या कॉलेजचं गेलेलं आहे आणि सिटीचं नाव पण सांगणार आहे. आणि मी एक्सपेक्टेड 2024चं कोणतं पण भेटू शकतं ते पण मी सांगणार आहे प्रत्येक कॅटेगरी वाईज. तर इथे मी अगदी ओपन कॅटेगरीचं काढलेलं आहे. तर लास्ट इयरला अगदी लो कट ऑफवालं गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज मिळालं होतं. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गोंदियात. ओके, ह्या गोंदिया कॉलेजला एससीच्या सॉरी ओपनच्या स्टुडंटला इथे कट ऑफ मिळालेला होता. आणि दुसरं मी तुम्हाला इथे अगदी स्क्रीनवरती दाखवते, की लास्ट इयरला कोणतं कॉलेजेस आणि कोणती कॅटेगरी आणि सिटी अगदी त्याच्याबद्दल सांगणार आहे. तर इथं ओबीसी कॅटेगरी इथे मी काढलेली आहे सेकंडला. तर इथे त्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणी, तर ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला परभणीची कॉलेजमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये सीट अलाउड झाली होती. ही पण गोष्ट लक्षात घ्या. आणि थर्ड आहे ईडब्ल्यूएसचं मी काढलेलं आहे. ईडब्ल्यूएसचे जे कॅटेगरी विद्यार्थी आहेत त्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार इथलं कॉलेजचं त्यांना सीट अलाउड झाली होती एकदम लास्ट राउंडला. ओके, आणि एससी कॅटेगरीचा जो विद्यार्थी आहे त्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग हे लो कट ऑफवालं आहे. आणि एसटी कॅटेगरीचं पण तुम्ही ते पाहू शकता मी काढलेलं आहे. नायर मुंबई म्युनिसिपल कोऑपरेटचं आहे हे. तर तुम्ही असं म्हणाल की एसटी कॅटेगरीचं अगदी हे मुंबई कसं काय, तर मी तुम्हाला तेच अगदी इथे व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते की हे एसटी कॅटेगरीमध्ये काय होतं की बऱ्यापैकी टॉपवाले कॉलेजेस जे आहेत ते पण लास्ट सीटपर्यंत अगदी सीट अलाउड झालेली होत नाही बऱ्याच वेळा. कारण ते एसटी स्टुडंट जे आहे ते आपापल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे जे आपापल्या जे गावामध्ये राहतात त्या डिस्ट्रिक्टमध्येच ते जास्त करून प्रेफरन्स देत असतात. त्यामुळे हे मोठ्या सिटीमध्ये पण बऱ्याच वेळा लास्ट राउंडपर्यंत पण सीट वॅकंट राहू शकते एसटी कॅटेगरीच्या मोस्टली. ओके, ते कॉलेजमध्ये अगदी सीट वॅकंट राहत असते म्हणून लास्ट राउंडमध्ये पण त्या विद्यार्थ्यांना तिथे मुंबईचं कॉलेज नायर एवढं चांगलं फेमस कॉलेज तिथे लास्ट राउंडला पण पाहायला मिळालेलं आहे 2023 मध्ये. ओके, आणि नेक्स्ट मी कॅटेगरी काढलेली आहे SEBC ही या वर्षीपासून चालू झालेली आहे, हे सगळ्यांनाच माहित आहे. आणि नेक्स्ट इथे मी काढलेलं आहे स्क्रीनवरती विजे. ते विजेचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार भेटलेलं आहे. आणि NTBचं तुम्ही पाहू शकता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग. ओके, तर सिंधुदुर्गला पण शेवटच्या राऊंडमध्ये अगदी लास्ट राऊंडला कट ऑफ कमी ह्याच्यावरती झालेला आहे. आणि NTCचा पाहू शकता तुम्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गोंदिया, इथं पण गव्हर्नमेंट सीट एमबीबीएसची गोंदियाला भेटलेली आहे. आणि NTDचं तुम्ही ते पाहू शकता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार, तर इथे नंदुरबारला पण
इथे लास्ट सीटला गेलेली आहे. आणि डिफेन्स 1चा पाहू शकता आपण, तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गोंदियाला विद्यार्थ्याला सीट्स इथं मिळालेली आहे. तर हे झालं अगदी पूर्ण अगदी कॅटेगरी वाईज मी तुम्हाला पूर्ण काढलेलं आहे. आणि नेक्स्ट तुम्ही इथे पाहू शकता मी इथं आणखीन काढलेलं आहे की डिफेन्स 2, तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज रत्नागिरी. तर डिफेन्स 2 म्हणजे इथे रत्नागिरीचं जे कॉलेज आहे तिथेही अगदी डिफेन्स 2ला लास्ट राउंडला अगदी कट ऑफ गेला होता. आणि डिफेन्स 3 पाहू शकता, तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणी. तर परभणीचं पण हे कॉलेज आहे, गेल्या वर्षी चालू झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर खूप कमी मार्कावरती गेल्या वर्षी पण विद्यार्थ्यांना तिथे सीट्स अलाउड झालेली होती. आणि पीएच म्हणजेच जे हँडिकॅप पीडब्ल्यूडी म्हणजे हँडिकॅप जे विद्यार्थी आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना अगदी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद, तर तिथली ती सीट्स अलाउड झाली होती. आणि महाराष्ट्र कर्नाटका बाउंड्री आहे, तर तिथेही त्यांनी एक सीट वॅकंट असते. तिथेही तुम्ही पाहू शकता हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर इथे सीट्स अलाउड झालेली होती. तर हे अगदी मी प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी लास्ट राउंडमध्ये कट ऑफ गव्हर्नमेंट सीट कॉलेजचा कुठल्या सिटी वाईज अगदी मी सांगितलेलं आहे. आणि नव्याने हे कॉलेजेस आपले जवळपास येणारच आहेत. 10 मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंटचे येण्याची शक्यता आहे. ते आलं तर नक्कीच ह्या पण कॉलेजचा तुम्ही विचार करा. आणि ज्यांना कट ऑफ कमी वाटत असेल त्यांनी ही कॉलेज फिलअप तुम्ही चॉईस फिलिंगच्या वेळेस करू शकता. तर सध्या आमचं पेड काउन्सिलिंग सध्या चालू झालेलं आहे. ह्याच्याबद्दल अगदी तुम्हाला डिटेल्समध्ये अगदी काउन्सिलिंग करायचं असेल, तुम्ही आमचं नक्कीच पेड काउन्सिलिंग जॉइन करा. आणि अगदी तुमचं कोणत्या कॉलेजला ॲडमिशन भेटू शकतं किंवा नाही ते अगदी डिटेल्समध्ये तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि विचारू शकता अगदी. ओके, तर एवढंच या निमित्तानं मी हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केला होता. तर ज्या मुलांना अगदी एक्स्पेक्टेड 2024चा कट ऑफ अगदी प्रत्येक कॉलेज वाईज पाहायचा असेल कमीमध्ये, तर त्यांनी नक्कीच आमच्याशी कनेक्ट राहा. आमचं काउन्सिलिंग जॉइन करा. आणि आमचा WhatsApp ग्रुप लिंक मी पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. त्यालाही तुम्ही क्लिक करून अगदी जॉइन होऊ शकता. आणि मी माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर पण दिलेला आहे, माझा कॉन्टॅक्ट नंबर. त्यालाही तुम्ही कॉल, मेसेज करून अधिक माहिती विचारू शकता आणि तुमचं MBBS गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटण्याचं हे कन्फर्म करू शकता. एवढंच या निमित्तानं हा व्हिडिओ मी घेऊन येण्याचा प्रयत्न केला होता. ज्या काही मुलांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ तुम्ही सेंड करा, की जेणेकरून त्यांनाही गव्हर्नमेंट सीट लो कट ऑफमध्ये कुठले कॉलेजेस भेटू शकतात आणि कोणत्या सिटीमध्ये आहेत त्यांनाही त्याची पूर्ण अगदी आयडिया येऊन जाईल. ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.